सगळ्यांना नमस्कार. आता जरा मला पण बरं वाटलं. हे उगाच कुठेतरी दवाखान्यात आल्यासारखं कोर्टात आल्यासारखं करू नका. कारण माणसं दवाखाना आणि कोर्ट कचेऱ्यातच आयुष्य घालतात. भावाने फुटभर जागा घेतली तर तेवढ्यासाठी माणसं काय काय करतात नाही. येऊ दे तिकडं भाव आहे म्हणून सोडून देत नाही. त्यासाठी कोर्ट कचेरी आयुष्यभर करायची. तेवढ्या एनर्जी 10 एकर जमीन घेतली असते कुठेतरी. आयुष्याचं पण असंच आहे. कसं आहे माहिती का, आज जर कोल्हापुरी भाषेत बोललं तर चालतंय का? कसं आहे माहिती, तुमची टाळकी फिरल्यात सगळे. अहो काय इकडे काय सोनं पुरलंय, काय इकडे काय घ्यायला येत आहे? तुम्हाला वाटतंय का हे चांगलं असेल काय? दवाखान्याकडे फेऱ्या मारणं चांगलं असेल असं वाटतंय का? दवाखाने वाईट नाही, चांगले आहेत. औषधं चांगले आहेत, मानवी आरोग्यासाठी सगळं केलेलं आहे, माणसांच्यासाठी फॅसिलिटीज आहेत, ऍडव्हान्स सगळं निघालंय, बरोबर आहे. पण आपल्याला त्याची सवय का लागली कळत. माणसं जेवायचं विसरते पण औषध खायचं विसरत. वेळच्या वेळेला ते औषध खाणार. या दारात उभं राहून या इकडे, ए दादा हे काम झाले, कोणा असं तरी दात पाठवत जा. कसं आहे ते औषध एक एक जण किती खातात काय त्याचं प्रमाणच ठेवत नाही. आणि ती कोणत्या वेळेला घ्यायचं आठवण राहण्यासाठी 2 गोळ्या आणि त्या गोळ्या विसरू नये म्हणून त्याच्यासाठी 1 गोळी. ते औषध कधी कधी घ्यायचं लक्षात राहत नाही पण त्याच्यासाठी 2 गोळ्या खायच्या, त्या लक्षात राहायचं. माझ्याकडे लहान मुलांसाठी पण येतात माणसं. आमचं पोरगा अभ्यासच करत नाही, त्याच्या लक्षातच काय राहत नाही अभ्यास. अहो याचा अर्थ सरळ सरळ आहे की त्याचं त्यात मन लागत नाही. बाकीच्या गोष्टीत हुशार असते, एका गोष्टीत अडाणी असलं म्हणून काय बिघडलं. तुम्ही कुठं अष्टपैलू आहे? तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत का जगातल्या माहिती आहेत का सांगा बरं. आपल्याला माहिती आहेत का? एक कोणतरी असा दाखवा जगातली सगळी गोष्ट त्याला माहिती आहे का? अहो तुम्हीच एखादी वस्तू कुठंतरी ठेवता आणि तुम्ही शोधत बसता, तुमच्या लक्षात राहत ना कुठे ठेवली बरं ती, काय 4 दिवसापूर्वीच बघितली आहे. होतंय का नाही? पण तुम्ही पण त्याच्यावरचा अडाणी म्हणायला पाहिजे. मुलांच्याकडून असल्या अपेक्षा करतो तुम्ही, त्याच्या अभ्यास लक्षात राहत नाही काय नाही. त्याला त्यात रस निर्माण करून द्या, इंटरेस्ट निर्माण करून द्या, तर ते अभ्यास करायला. आम्ही काय करतो, हिटलर होतो, ते पाठ कर, ते हे कर, ते कर असं सांगितलं तुम्ही ऐकणार आहे का? एखाद्याला इथं बोलवतो म्हणते चल ते औषधं खा, घे, घेतोस का नाही? खाणार आहे का तुम्ही? मेलो तर चालेल, खाणार नाही म्हणा, काय करायचं ते, बरोबर आहे का नाही? ते जर प्रेमानं सांगितलं तर दादा हे खाल्लं की तुम्हाला बरं वाटणार आहे बरं का, एवढंच घ्यायचं, घेतलं की बरं वाटणार तुम्हाला, असं म्हटलं की तुम्ही काय करणार? खाणार. प्रेमानं सांगा, समजून जाणार. अहो सगळ्यांच्याकडे आहे. मी तुम्हाला किती हातापाया पडून सांगतो लोकांना, प्रेमानं सांगतो की औषधं खाऊ नका, खाऊ नका. तुम्ही किती ऐका? प्रेमानं सांगालो ना मी, रागानं सांगतो का? खाऊ नको रे म्हणतोय का कोणाला? खाऊ नका म्हणून हात जोडून सांगतो. प्रेमानं सांगितलं तरी समजून घ्या. त्या रागानं सांगायला लागत असं तर सांगा, ती पण पद्धतीनं वापरतो. कसं आहे माहिती आहे का, खरंच सगळ्यांची टाळकी फिरल्यात म्हणतोय ना, ते तुम्ही काय करता माहिती आहे का, आजार कुठला तरी एकच असतो आणि एका आजाराला तुमच्या 1000 प्रकारच्या मानसिकता झालेल्या असतात. मला हे तर झालं नसेल ना, मग कॅन्सर तर नसेल ना, माझा बीपी तर वाढला नसेल ना, मला कुठला तरी एखादा रोग झाला नसेल ना, मला भीतीच का वाटते? महिलांच्या मध्ये जास्त होते. अनामिक भीती वाटायला लागते, धडधड वाटायला लागली की ह्यांना वाटते मला भीतीचा त्रास सुरू झाला का, हृदयात ब्लॉकेजेस असतील का, माझं हृदयाचं ऑपरेशन करायला लागेल का? प्रश्न हृदयाचा नाही, प्रश्न डोक्यात नाही, मानसिकतेचा आहे. तुमच्या हार्मोन्स इनबॅलन्सचा प्रश्न आहे. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना धडधड वाढते, अनामिक भीती वाटते, कुठल्याही गोष्टीची भीती वाटू शकते, काही सांगू शकत नाही. पहिलं मी एवढी धाडशी होती, आता काय बाई प्रत्येक गोष्टी भीतीच वाटायला लागली. बाई म्हणते कोणाचं कोणतरी मेलेलं असते त्याचं टेन्शन हिला येते, ही टेन्शनमध्ये राहते, हिचा बीपी वाढतो. हे हार्मोन्स इनबॅलन्स होतं. तुम्हाला काय वाटतं? पुरुष मंडळी सगळे एकदम फिट आहेत, धाडशी असतात.
पुरुषांना पण 100 प्रकारचं टेन्शन. मी मेलो तर मागच्यांचं काय, काय मागची मरत नाही, तू मरत जा. मला काय झालं तर काय करायचं, काय करायचं, घेऊन जाळायचं तुला, काय ठेवायचंय तुला, काय उपयोग आहे तुझा. बसा 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 साहेब बसा. तर ह्या सगळ्या गोष्टी विचार करा. आज कसं आहे माहिती आहे का, तुम्ही काय करता, प्रत्येक गोष्टी तुमचं टाळकं फिरवून कुठे घेताय. तुम्ही जर सांगितलं इथं डॉक्टर चांगले आहेत गेली बघा, तिथनं जाऊन आलं, काय म्हणावं तसं काय फरकच पडला का. त्यानं काय तुम्हाला काय विष चाललेलं असतंय, त्यानं बरं व्हायसाठी काम केलेलं असतंय की, पण तुमची मानसिकता काय तिथं बरोबर वाटलंच नाही. मग तो तिकडं जायचं, कोणतरी सांगते माझ्यासारखं शामिल झाला, अहो तिथं कशाला गेला, तू काय चांगला आहे म्हटल्यानंतर झालं बघा, त्याच्या गोळ्या फेकून दिल्या, इकडं जायचं. मला शपथ घेऊन सांगायचं, जेवढी गोळ्या घेता तेवढ्या सगळ्या खाता पाहू तुम्ही, नंतर फेकून देता निम्म्या अर्ध्या. मला माहिती आहे, मी बघतोय, मी अनुभवले आहेत या गोष्टी, मी बघतोय, मी प्रत्येकाच्या घरात जाऊन बघितलेलं आहे काय काय करतात. एवढं ते भरायचं, नंतर टाकून द्यायचं. इकडनं सांगितलं आणायचं, घ्यायचं, 4 दिवस खायचं, टाकून द्यायचं, तिकडं जायचं. तिकडनं आणायचं, त्याचं घ्यायचं, 4 दिवस खायचं, तर ते जरा बरं वाटायला लागलं की अहो ते काय कशाला ते असं आहे तसं आहे, अहो ते परवा ते असं होतं, त्यांचं तसं होतं, मला काय तिथलं गुण आला नाही म्हणून एखादं जर कोणी सांगितलं, त्याच्यापेक्षा ती इकडे गेलो, वाडीत गेलो, तिकडला डॉक्टर चांगला आहे, त्याच्यापेक्षा तो बघा तिकडे गेलो बघा. हे तुम्ही नुसतं ना राऊंड 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 फिरत राहताय. मग ते डॉक्टरला जजमेंट येईपर्यंत ना तुम्ही डॉक्टर बदललेला असतो. काय करायचं डॉक्टर लोकांनी, हाय श्रद्धा एका ठिकाणी ठेवून तुम्ही थांबताय, मरायला लागलं तर चालेल, पण औषधच घेणार नाही. बरं की असंच काय उपयोगाचं आहे. पूर्वी लोक औषध खात नव्हती, 100 वर्ष जगत होते. आज बघा का औषधं खाताय तुम्ही, 60, 70, 80 मध्ये मारायला लागले. 80 सोड लांब झालं, ते आपण गेलं सोडा, 60, 70 मध्ये मारायला लागले. कोण आहे का. देवानं शरीर दिले, त्याचा जरा व्यायाम घ्या, त्याला व्यायाम लावा, त्याला काम लावा. आयतं जेवढं मिळेल तेवढं. जगात सगळ्यात रिसर्च मध्ये असं निदर्शनास आलं की जगात सगळ्यात आळशी माणसं भारतात आहे. सगळ्यात आळशी. कशाचा आळस करतील काही सांगू शकत नाही. ह्याला जायचं पण आळस करतात माणसं. सकाळी उठल्यावर जायलाच पाहिजे, पण ठेव पोटात. काही लोक असतात बघा, अजून जरा किक आलेलं नाही. काही लोक चहा पितात, चहा पिल्यावर मला करंट येते. काही लोक गोळी धरल्यावर करंट येते मला. आणि इकडे गोळा आल्यावर मग सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांच्या पाया पडतो अक्षरशः. आणि तुम्हाला विनंती करून सांगतो तर की दवाखान्यापासून कोर्ट कचेऱ्यांपासून लांब राहा. खरंच लांब राहा. हे काय चांगली गोष्ट आहे का. दवाखान्यात जाणं, कोर्ट कचेऱ्या करणं, दवाखान्यापासून तर आपण लांब राहू शकतो, तेवढं आपण टाळू शकतो. प्रत्येकाच्या मनात भीती आहे, स्वतःच्या शरीरावर विश्वास राहिला नाही लोकांचा. आहे का विश्वास स्वतःच्या बॉडीवरती. काय नाही. तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतंय हे परमेश्वरानं दिलेलं आहे. असं कुठं मशीन आहे का या हवेतला ऑक्सिजन काढून एका सेकंदात घेतंय. आहे का. आज जाताना फक्त आपले ऑक्सिजन जातो का. वातावरणातले सगळे वायू आत जातात. किती सेकंदात आत ऑक्सिजन काढून घेतला जातो आणि बाकीचे सगळे वायू कार्बन डायऑक्साईड वगैरे बाहेर टाकलं जाते. किती सेकंदात. आहे का सिस्टीम अशी कुठं. आहे तुमच्याकडे कुणाकडे. बरं आत कुठल्या मशिनरी आहेत का त्याला. कशात ते कसं कन्वर्ट होत असेल. फुफ्फुसात काय होत असेल असं की ऑक्सिजनच फक्त काढून घेते. असं काय असेल त्याच्यात. हाय माहिती कुणाला. हाय मशीन असं कुठं आहे का. माझ्याकडे पण उत्तर नाही बरं, कारण ते परमेश्वराने केलेलं. परमेश्वराने. सायंटिफिक रिझन काय बरेच आहे सांगू शकतो, पण मला कसं माहिती मला मी हे शरीर परमेश्वरानं दिलंय आणि परमेश्वराने एखादी जर वस्तू आपल्याला गिफ्ट दिली असेल, की गिफ्ट दिले. पैसे घेतलेत का देवानं आपल्याकडून. काय घेतलंय का. काय घेतलेलं नाही, फुकट दिलंय, पण त्याची किंमत ठेवा. हे परमेश्वराने दिलं तर त्याला चांगलं सांभाळा ना.
त्याला वेळच्या वेळेला खाया पियाला द्या, चांगलं द्या. देवानं दिले तुम्हाला ते मावा गुटखा खायला शरीर दिलं का? दात तेवढ्यासाठी दिलं का? दारू प्यायसाठी दिलं का तुम्हाला पोट वगैरे? हात दिल्यात, राबा, पाय दिल्यात, चाला, पोट भरा. त्या हात पोट भरायसाठी दिलेले. माकडांना कळालं आता मी पोट भरायचं असेल, ते सुद्धा बघा पाण्यावर पडून खाते. ते सुद्धा या झाडावरून त्या झाडावर उडी मारतंय. त्याच्या हातामध्ये किती ताकद आहे. माकडांना कळालं, इतर प्राण्यांना कळालं हातापायाचा उपयोग काय, आम्हाला कळालं नाही. आम्ही हात बांधून बसतो, चालायचंच नाही, गुडघेदुखीचा त्रास, व्यायाम करायचा नाही. काय उपयोग आहे तुमचा? या सगळ्याचा विचार करा. हे परमेश्वराने दिलेलं आहे. परमेश्वराने दिलेली ही गिफ्ट आहे आपल्याला, ती चांगली सांभाळा ना. ते अनमोल आहे. न कुठलं यंत्र वापरता आपण इथलं सूर्य बघू शकतोय, चंद्र बघू शकतोय. काय काय सांगा, काय यंत्र वापरता? दिसतो का नाही सूर्य चंद्र तुम्हाला? दिसतो की नाही? कुठं आहे? हे हृदय दिवस रात्र चालू आहे, दिवस रात्र. कधी दमलंय का? कधी थकलंय का? आणि बंद पडल्यावर तुम्ही राहिलाय का? नसांच्या मधून दिवस रात्र रक्त जातंय, येतंय. किडनी दिवस रात्र काम करते. श्वास घेण्याची प्रक्रिया फुफ्फुस आपलं दिवस रात्र करते. थांबलंय का? बघा की कोण आता कोण 20 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल, 40 वर्षाचा असेल, 50 वर्षाचा असेल. 50 वर्ष झालं चालू आहे. कुठलंही मशीन दाखवा, 50 वर्ष दिवस रात्र चालू ठेवा, टिकेल का? 50 वर्ष कुठलं मशीन दिवस रात्र चालू ठेवलं तर टिकेल का? रविवार सोमवार सुट्टी देतात की नाही कारखान्याला? मशिनरी बंद राहाव्यात म्हणून. अल्टरनेट मशिनरी असतात डे नाईट काम करणाऱ्या कारखान्यांमध्ये. आणि ते सुद्धा किती मेंटेनन्स निघतो त्यांचा, किती वर्ष टिकतात ती मशिनरी. आणि तुमचं मशीन बघा, हे हृदय किती वर्ष झालं चालू आहे, त्याच्यात किती कप्पे आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. हृदयात कप्पे असतात माहिती आहे ना? किती कप्पे आहेत हे माहित नाही. तुमच्या किडनीची साईज तुम्हाला माहित नाही. शरीराचा योग्य अभ्यास तुम्हाला नाही आहे, काहीच माहिती नाही. आणि तुम्ही रिपोर्ट मात्र एखाद्या डॉक्टरपेक्षा पण भारी सांगा, ते हे एवढं आहे, ते तेवढं आहे. आणि इंग्लिश नावं घ्यायची म्हणजे ते अजून काहीतरी वेगळं वाटले. अहो हे काय शरीराच्या बाहेर जाय का? आपल्या शरीरातला आहे. एखाद्या गोष्टीचा माय बोली भाषेत जर तुम्ही अर्थ काढला तर तुम्हाला आजार तो काहीच नाही असं वाटणार, काहीच नाही. पण तो अर्थ समजून घ्या. व्यर्थ जाऊ नका, व्यर्थ विचार करू नका आणि ते अर्थ वाचवा. त्याच्या बदल्यात तुम्ही फिरून या, सगळीकडे दुनिया फिरा. पहिलं भारत देश आपला फिरून घ्या. भारत देशातले सगळीकडचे संस्कार संस्कृती ते आहेत ना आपल्याकडं. बरंच काय काय आहे, अजंठा वेरूळ आहे, काय काय आहे. हे सगळं आपल्या भारतात असे चमत्कार आहेत जे दुनियेत कुठं नाही, ते आपल्या भारतामध्ये आहे चमत्कार. सगळा भारत देश बघितलेलं कोण आहे का? जाता का वर्षातून एकदा तरी कुठेतरी चला जाऊ. बऱ्याच देशातनी असं आहे, 10 महिने काम करायचं, 2 महिने ते खर्च करायचं. बरेच लोक अशी करतात बाहेरच्या देशात. आमच्या इथलं ओव्हरटाईम करते आणि मिळवते, त्यात आणि ओव्हरटाईम करत. बाहेरच्या देशातनी जे एकदम एज्युकेटेड देश आहेत, आपण एज्युकेटेड म्हणून करतो, क्वालिफाईड देश म्हणून त्यांना, तर तिथल्या लोकांना ड्रायव्हर जरी असेल तर 8 तासाच्या पुढे गाडी चालवू देत नाही. 8 तासाच्या पुढे त्यांनी चालवायचं नाही, ड्रायव्हिंग करायचं नाही. आमच्या इथं रात्री दिवसभर चालवते ते चालवते, रात्री दारू पिऊन आणि चालवते. वेगवेगळी औषधं घेऊन माणसं गाडी चालवत असतात. का तर गडबड आहे. कुठे एवढं मिळवून तू काय सोबत काय नेणार आहेस का? आजपर्यंत नेलंय का कुणी? काय नुसतं म्हणायचं, काय संघ न्यायचं आहे सगळं. एवढं काम कशाला करायचं? 7 पिढ्यांना पुढे मिळेल ह्याच्यात तुम्हाला काळजी असते. म्हणजे बिनकामाची 7 पिढी पुढे बसून खावे असं आहे का तुमचं? ते देवाकडे एक जण गेलं तर माहिती आहे का? देवाला म्हणलं, देवा परमेश्वरा मला एवढं दे, एवढं दे की माझ्या पुढच्या 7 पिढ्या बसून खायला पाहिजे. देव म्हणला तत्त असतो. त्याला राबवलं देवाला, कारण ह्याला पाहिजे होतं म्हणलं, ह्याला राबवलं.
आणि पुढच्या 7 पिढ्यांनी बसून खाल्लं. याने मिळवून ठेवलं. 7 पिढ्यांनी काही काम केलं नाही, नुसतं बसून खाल्लं. 7वी 8वी पिढी तर गेलाच लागली. आणि मिळवलेलं किती दिवस टिकणार आहे? तिची पिढी त्याच्या पुढची खाली, त्याच्या पुढची खाली, शेवटी शेवटचीच पिढी 7वी पिढी तर भिकेलाच. एक जण होतं ते म्हणलं, देवा परमेश्वरा कर्ज बाजार येतो, मला असा जन्म दे पुढचा, लोकांनी आपली आपली कामं केली पाहिजेत पण पैसे मात्र मला दिले पाहिजे. देव म्हणला तथास्तु. काय करायचं? कर्ज बाजार येतो, रोज लोक यायची, दाराची बिगाळ करायची, मारहाण करायची. वैतागलेलं, वैतागून गेलं देवाजवळ आणि म्हणला, देवा मला कुणाचं पुढच्या जन्मी देणं लागायला नको, लोकांनी आपली आपली कामं केली पाहिजे, ते पैसे जातात मात्र मला दिले पाहिजे. देव तथास्तु म्हणला की सुलभ शौचालयात नोकरी लावलं होतं त्याला. माणसं आपली आपली कामं करून जायचं, जाताना 5 रुपये घेऊन जायचे. देवाकडे काय मागायचे कळलं पाहिजे. 7 पिढ्या बसून खायला त्या बिनकामाची कशावरती 7 पिढ्या ठेवा? करू देत नाही कामं बका बका. आणि बिनकामाची राहिल्यामुळे दारू मटण बिटन खाऊन सुजरी फुगरी होऊन 30, 35, 40 इथंच मेली आहे का आयुष्य? हे 100 वर्ष राबून येलं कमवलं. विचार करा, जग दुनियेत बघण्यासारखं खूप काय आहे. ते बघा, फिरा आणि मजेत राहा, हसत खेळत. आयुष्य परत परत नाही आहे. एकदाच जन्माला येणार, एकदाच मरणार. मेलेली माणसं परत येत नाही, मुर्दे जिंदा नाही होते. ऐकलं की नाही डायलॉग पिक्चर मधला? पिक्चर बघत जावा जरा. या वयात पण साहेब घ्यायचं काय असेल ते पिक्चर जायचं मस्तपैकी. मित्र जायचं, मित्रमैत्रिणी जायचं. आता आपण 50 नंतर खरं तर जवान व्हायचं. मित्र जायचं, मैत्रिणी जायचं, आहे ना. बायकोला घेऊन जायचं, नाही तर नुसतं मित्राला घेऊन जायचं. बायको घरात नाही घातले नाही, मित्र काय भाकरी करून घालायला येत नाही, बायकोच येते ना. बरोबर आहे का? आणि ही असली तोंड ठेवून तुम्ही इथं थांबू नका, जरा हसा. काय तर उगाच आपलं ना. मला एकदा फार असं वाटतंय ना, लोक का हसत नसतील, रडच मांडत बसतात. बागेत फिरायला गेलं तर काय बाई गुडघ्यानं वैतागलं काय म्हणून बाई सांगत असते. मित्र भेटला, एखादा मित्र भेटले, काय यार गुडघे दुखीनं परेशान झालोय, काय करू काय कळना. त्यात ते पोरगा असं निघालंय, पोरग्याचं टेन्शन मला आहे, कामच करत नाही, घरातच बसले. आणि त्याचं लाडतूच केले. मला काय मिळालं नाही म्हणून माझ्या पोरग्याला तसं मी करणार नाही. मी राबणार, पण पोरग्याला काही कमी पडू देणार नाही. हे म्हणणारी माणसं आहेत ना, ह्यांनी चटाट जाऊन आत्महत्या करावी, मला वाटतं मारावीच असते. देवानं असल्याच्यावरती कोरोनाचा घालावा. मी फाटक्या चड्डीवरती शाळेला गेलो. अरे म्हणून तू सुधारलास राजा, हा? म्हणून तुला सुचलं सगळं. पोरग्याला आठवड्याला 3 ड्रेस, आम्हाला वर्षाला 1 ड्रेस मिळत होता. खाकी चड्डी, पांढरा शर्ट वर्षभर वापरायचा. नंतर त्याला ते वाकळीच्या दोऱ्याने शिलाई मारलेली असायची आणि ते चड्डी फाटलेली असायची ना, त्याला आतनं वेगळ्या रंगाचं कापड लावायचं. ठीक आहे. बाकीचं खाकी चड्डी आणि आत कलर वेगळा, जांभळ्या कलरचं त्याला ठिकाण. ते पण वाकळा शिवायला आलेलं. पूर्वीच्या काळात वाकळा शिवायच्या म्हणजे बायका पावसाळ्यात बसून घरी बसून वाकळा शिवायची गोधडी, त्याला ठिगळं जोडायला आणलेत ना, त्यातलं चांगले ठिगाळ बघून ते तिथं लावायचं. हे आता काय पॅन्टा फाडलेले फॅशन करतात, आम्ही त्या काळी करत होतो. आता पॅन्टा फाडायच्या आणि ते फॅशन म्हणायचे, त्यातनं गुडघा बाहेर काढायचा पॅन्ट. मी पण घालतो कधी गुडघं घेऊन आले नाही कसं म्हणायचं ना, हे घ्या बाबा तुम्हाला पॅन्ट म्हणून गिफ्ट देताना मी फाटकी पॅन्ट दिली. अरे म्हणलं तिच्या आईला मी आयुष्यात म्हणलं मी फाटकं घातलंय, लहानपणी तेच केलंय. हे कसली फॅशन आता घेऊन आली, ठिगळं लावलेली असतात. एक पॅन्ट घेऊन आले मला, इथं ठिकाळ इथं. अरे म्हणलं ही काय कोणाची गोधडी चोरून आणलीस काय म्हणते, कशी घालू ते? एकदा पाय घालून घेऊन अंगठाच बाहेर आला त्या असल्या फाटक्या पॅन्टा. पण आता पोरं म्हणतात म्हणल्यानंतर मला म्हणतात काय म्हातारा झाला का? आता 54 वर्षाचा झालो आणि काय पाहिजे, पुढच्या महिन्यात जर 55 वय लागणार आणि किती तरुण राहायचं. ठीक आहे चला असो, तर त्या फॅशन आपण जुन्या जमान्यात केल्या, त्याचा आज आपण इश्यू करून सांगतोय. काय माणसं एक जण सांगतात ना, त्या आम्ही लहानपणी आम्ही फाटक्या चड्डीवरती शाळेला गेलो, माझ्या मुलाला तसलं काय होतं का म्हणे, आम्ही चालत 10 किलोमीटर जायत होतो, म्हणून तुझी तब्येत चांगली राहिल्या पळ्या. त्याला 1 किलोमीटर चालवत पाठवत नाही तुम्ही, दारात बस न्यायला त्या दारात येते, मग मी सोडायला जाते लगेच थटून.
पोरग्याचा कमी हिचा मेकअप जास्त आणि चल बा चालताना आणि असं चालत जायचं. मग मी आमच्या वेळेस असं 60% एक रप्पाट दिला का नाही, इथला शिंबूड एका दांडक्या तिकडे जायचा तोच मेकअप. आणि त्याच्यावरती आई आमची तेल लावायची असते, शेमडा सकट तेल दिवसभर चमकायचा चेहरा दिसलो एवढंच बोल, बाकीचं काय नाही. आणि ते तेल लावलेलं असेल त्याचं ओगळ आणि खाली आहे त्याने असं पुसत. आणि कॉलर 8 दिवस कॉलर कटलेले किटलेले पाक काळे मीठ आणि हे जी हे ना असं केलं हे काळं म्हणजे काजळापेक्षा पण इकडं काळं काळं दिसायचं. आणि आंघोळ आठवड्यात नाही एकदाच शनिवारी शाळेतनं आलं की दप्तर टाकायचं, विहिरीवरती एक फाटकी चड्डी ठेवलेलीच असायची, आठवडाभर ती वाळलेली असते, तिच्याकडे 8 दिवसांना एकदाच बघायचं. घरातनं ते दप्तर टाकायचं तसं सुटायचं, न टॉवेल घेता, न साबण घेता, न शॅम्पू घेता जायचं, विहिरीवरची घालायची. आणि जे हुदड्या मारत बसायचं विहिरीत ते काय असेल ते 12 वाजल्यापासून 2, 2:30, 3 वाजेपर्यंत नुसतं पोवायचं, दंगा करायचं, ते पाण्यात बुडून खेळायचं, उडी मारून खेळायचं, पाठ शिवणीनं पाण्यातल्या पाण्यात खेळायचं. अहो कसले कसले खेळ खेळत होतो आम्ही. ते पाण्यात बुडून आम्ही एवढा वेळ बुडून राहायचं ना, मेले का काय म्हणायचे. सगळं उडी मारली ना, पाणी सगळं शांत होईपर्यंत वरती यायचं ना, इथंपर्यंत बुडून राहायचं. त्यानं हृदय चांगलं राहिलं आमचं. आंघोळ करताना तोंडात पाणी जायचं, ठसका यायचा, तोंडात पाणी धरून आंघोळ करायचो आम्ही. आम्हाला सर्दी खोकला कधी व्हायचा नाही तेव्हा, आजही होत नाही. तोंडात पाणी धरून तुम्ही पण आंघोळ करायला चला, बाथरूम मध्ये करा पण तोंडात पाणी धरा. बघा सर्दी खोकला ताप डोकेदुखी बऱ्यापैकी डोळ्यांचे वगैरे विकार निघून जातात, चेहऱ्यावरती तेज राहतं. नाहीतर काय एकेकाचं ते गोमूत्र लावून का नाही, गोमूत्र तोंडात ठेवून तोंड सारवल्यासारखं शेणानं असली तोंड एकेकाची. मेकअप तरी हल्ली काय करतात काय कळतच नाही, ते लिपस्टिक वगैरे तरी फारच असते. आणि हसताना तोंड उघडायचं आणि खाताना मात्र मगरीसारखं असं गिळायचं असेल तोंड आ करून. बर्गर दिला का नाही गायबच करतात. आणि चीज आणि सांडायला बोलून आमच्यासारखं आंबे फणस खायला पाहिजे. आम्ही आंबे खाताना अशी कोई धरली ना की त्याचं ते असं आलं की इथलं आणि ते पण हात काय धुतलेला नसायचा. ते आंब्याचं गोड आंबट आणि आमच्या हाताचं खारट सगळं मिक्स होऊन ना चटपटा स्वाद व्हायचा. एक जाहिरातला काही खट्टा आहे क्या, मीठा आहे क्या, चटपट आहे क्या, हा चटपट आहे मला, तसं ते चटपटा स्वाद लागायचा. त्यात सगळं मिक्स व्हायचं, गावातली माती, अंगातला घाम, ते रस आंब्याचा सगळं मिक्स. आता ते खाण्यात मजाच वेगळी आहे. आणि ते खाऊन आमच्या कधी पोटात दुखलं नाही, आमची कधी शुगर वाढली नाही, आमचा कधी BP वाढला नाही. आणि माकडासारखं वर आणि झाडावर चढून आणि आंबे खायचे, कच्चे खायचे, ते आणायचं कच्चे आंबे, कैऱ्या आणल्या चिरायचं, त्याच्यात तिखट आणि मीठ घालायला मिळालं तर आमचं नशीबच. आणि त्या काळी स्वयंपाकाला तेल मिळायचं नाही. खरं तर स्वयंपाकाला आमची आजी वगैरे सगळे स्वयंपाक करायचे, तेल एकदम आलं नसायचंच म्हणा. आम्हाला फक्त रॉकेलच माहिती होतं, पेटवून घ्यायला नाही, दिवे पेटवायला होते. दिवं पहिला असायचं रेशनवरती मिळायचं बघा रॉकेल, तर रॉकेल आणून कंदील लावायचा, दिवा लावायचा, तेवढंच. कारण लाईट खूप कमी लोकांच्यात होती त्यावेळेस. माझ्या लहानपणी 7, 7:30, 8 वाजलं की सगळी खुडूक. आता 1 आणि 2 वाजलं तर मोबाईलवरती असते असं तरी काय सांगायचं. आणि सकाळी 9 वाजल्याशिवाय उठत नाही. आमचा आजोबा 5 वाजता किक घालायचं, आर्मीतलं होतं, उठून व्यायाम करायला लावायचं. म्हणून आजपर्यंत आम्ही ओके आहे. तुम्हाला विनंती करतो म्हणून की व्यायामाशिवाय पर्याय नाही. मी 40 वर्ष झालं व्यायाम करतो. कधीतरी मला वाटतं मी दौऱ्याला जातो ना त्यावेळेस माझा खंड पडत असेल, नाहीतर मी 40 वर्ष झालं व्यायाम करतो, चुकवत नाही व्यायाम. जेवढा जमल तेवढा करतो, पण करतोच करतो. तुम्हीही व्यायाम करा, दवाखान्या मागं लागू नका, हसत खेळत राहा, आनंदी राहा. वर्ल्ड इज गिव्ह अँड टेक पॉलिसी. सगळ्यांना माहिती आहे जगाला जे द्याल ते परत मिळते. तुम्ही आनंद वाटला तर आनंद मिळणार, दुःख वाटलं तर दुःख परत येणार. जाताना एखाद्याकडे बघून हसलात
तर चांगलं वाटणार, 4 लोक हसणार, म्हणणार अरे वा चांगला आहे म्हणून म्हणणार, स्माईल ठेवलं चेहऱ्यावर तर काळं सावळं असू दे पण बघून स्माईल करतंय ते बघ कसं भारी वाटतंय. एक जण गोरं पान आहे बसला उभारलंय आणि तोंड मात्र असं केलं, त्याचा रागच येतोय बघ का उभारला असेल असं वाटतंय, बस तिकड जाण्यापेक्षा अंगावर का जाणार असते. एखाद्याचं तोंड बघितल्यावर राग येतो की नाही, त्याच्याने आपला काही संबंध नसला तरी राग येते. काय उभारले माकडा काळ्या तोंडाचं माकड बघा बिनकारणा शिवाय देतो आपण, आवडतच नाही. म्हणून विनंती करतो आपलं तोंड असं ठेवा की म्हणजे स्माईल असेल ना तर नक्की बघा, नक्की तुम्हाला लोक लाईक करतील. आणि ह्या जगात दुसरं काय मिळवायचं नाही आहे ना, या जगात दुसरं काही मिळवायचं नाही. ज्याच्या प्रेताला माणसं जास्त तो घरा श्रीमंत, त्यात कोट्याधीश आहे आणि त्याच्या प्रेताला भाड्यात माणसं आणायला लागतात, रडायला माणसं आणायला लागतात पैसे देऊन, ते पण पांढरी कपडे घालून टीव्हीत बघता का नाही असं बसलेले असतात, ती रडत नसतात, नुसतं खाली मान वागत बसलेले असतात. कोट्याधीश मेलाय बघू बरं त्याच्या घरात रडत्याला आवाज येतोय का, आहे का रडत्याला आवाज. खेडेगावात आमच्या इकडे गरीबातली एखादी कोणतर मरू दे आई बाई, एखादा कोणतर बिचारा मरू दे, तिची पोरगी तिची बहीण तिचे नातेवाईक गल्लीच्या त्या टोकासनं बोंब ठोकत येते. अक्कड गावाला कळते यांच्यात कोणतरी मेलंय, श्रीमंताच्यात कळत नाही. कळतं का, मोबाईल वरती बसतात मेसेज करतात. कोट्याधीश असून काय उपयोग आहे, एवढं तुम्ही कमवून ठेवलात काय नाही. फार फार झालं तर तुमचा गार्डन मध्ये पुतळा आणि त्या पुतळ्यावर कावळ्यांना हागायला ठेवलेली जागा, पक्ष्यांना हागायला ठेवलेली जागा. त्याच्यापेक्षा गरीबाच्यात मेलं साधा फोटो असं ना आपण घरात अडकवतोय, त्याच्यावर कावळे पक्षी येतात का, वर्षातनं एकदा तरी डोळ्यातलं पाणी काढणार. श्रीमंताच्या तसं नाही, पार्टी करणार, मेलं बरं झालं आता तिची इस्टेट मला मिळाली. पैसा इस्टेट फार बेकार पाहिजे बा, जेवढं पोटाला पचतंय ना तेवढंच खावं, त्याच्यापेक्षा जास्त कमवलं ना मागं सगळ्यांची भांडणं लावून मारताय तुम्ही. म्हणून देव तुम्हाला सरळ मारत नाही. लय श्रीमंत झाला की तुम्हाला कुजवून का मारतोय देव, तर मागची भांडणं करत बसतात, मागच्यांची भांडणं लावून तुम्ही मारायला लागलाय. जाता जाता मारतात बघा काही लोक, ती खरी श्रीमंत आहे. म्हणून विनंती करतो उद्या मरायचं ते आज मरा, पण हसत खेळत राहा. जन्माला येताना माणूस रडत येते पण मरताना मात्र तोंड हसरं ठेवा, नाहीतर मेल्यावर सुद्धा एकेकाचं तोंड बघू वाटत नाही, असलं बेकार असतं. तर खरंच विनंती करतो परत एकदा की सगळेजण आज इथं अशी मानसिकता करा की औषध हे तीर्थ घेतल्यासारखं घ्यायचं. जरासं थोडंच औषध घ्या, तेवढ्यातच तुमची मानसिकता करा. तीर्थ पिल्यानंतर कसं आपण ज्या श्रद्धेनं घेतो त्या श्रद्धेनं तीर्थ थोडंच घेतलं तर किती समाधान वाटतं हो, त्यातनं बरं वाटतं की नाही. त्याच्यात काय असतं, त्याच्यात आपली श्रद्धा असते, त्याच्यात आपल्या मानसिकता भरलेल्या असतात चांगल्या, की हे पिल्यानंतर मला बरं वाटणार. तसं इथं घेतल्यानंतर हे बरं वाटणारच. हे आज करा, डोक्यातनं तुम्ही आजार काढा, शरीरातून काढायसाठी तोडकर संजीवनी समर्थ आहे. म्हणून विनंती करतो की तुम्ही विदाउट मेडिसिन जगा, औषधमुक्त आयुष्य जगा. आयुष्य परत परत नाही. औषधं खाऊन बरीच माणसं सुजरे फुगरे झालेले आहेत, तोंड एवढं मोठं झालंय, पाय एवढे मोठे झाले औषधं खाऊन खाऊन. बरीच लोक खातात, इकडलं खा तिकडलं खा, 100 ठिकाणचं खायचं, किडन्या फेल घालवून घ्यायच्या. काय मिळवतात तुम्ही, आहे त्या शरीराचं नुकसान करत राहायचं आणि कुजवून मारण्यापेक्षा तुम्ही एका झटक्यातच मारा मिळून. बीपीची गोळी नाही खाली तर मी सांगितलं अहो जरा बीपीची गोळी बंद करा म्हटलं तर माणसं काय म्हणतात, ओ ते अटॅकाला मेलो तर मर ना, मर की. कशाला धर्तीवर बोज असलं भितर कशाला पाहिजे. बीपीची गोळी घेणार माणूस, दारू पिणार माणूस काय फरक नसतो, ऐकतच नाही. सकाळी 7 वाजता न चुकता एक गोळी घेतली, संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते लेवल लावतो. याच्या लक्षात नसलं नाही बीपीची गोळी घ्यायची, सायराट गाडी असते. लक्षात आले की मग मात्र मित्र होते, मला अटॅक येतो की काय. मृत्यूच्या भयानं तुम्ही रोज मरणाजवळच थांबता. कशाला, बिंदास्त राहा, निवांत जागा. आता तुम्हाला सांगितलंय की आम्ही
आमच्या मेडिसिनमध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत नाही. जे दिलंय ते चांगलं दिलंय ते घ्या, पण थोडंच घ्या. जास्त औषधांच्या मागं लागू नका, जास्त दवाखान्यांच्या मागं लागू नका. स्वतःचं शरीर स्वतःच्या ताब्यात ठेवा, स्वतः कंट्रोल करा, थोडा व्यायाम करा, योगा करा. सांगतात मोठमोठी लोक आपल्या भारत देशातली सांगतात ना, बाबा सांगतात ना की योगा करा, शिकवतात. करा योगा करा. आपल्या भारताच आहे ते. बाहेरच्या देशात योगा करतात, आमच्या देशात करत नाही. दुर्दैव. योगा करा, व्यायाम करा आणि बघा तुमचं आयुष्य सुंदर करा. जे पैसे दवाखान्यात घालतात ते कुठेतरी फिरायला घालवा, सगळीकडे फिरून या, टूर करा, टूर करा. पिक्चर बघायला जावा. इच्छा बघा, कोविडमध्ये सगळ्यांना कळालंय कुणाचा पैसा बिसा काय उपयोगी येत नाही. आपलं काम संपलं ना, अंतरावर पडून जगायचं नाही. आपलं काम संपलं की मरून जायचं बघा. नाहीतर गुडघे दुखीनं परेशान, अंतरुणावर पडून सगळं घरदार परेशान. कशाला? घराचा मोठ ठेवा. तर विनंती करतो, निरोगी राहा, हसत खेळत राहा, आनंदी राहा. आयुष्य परत नाही लक्षात घ्या. एकमेकांशी व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्षात बोला. एकमेकाला आधार द्या, धीर द्या. भीती घालू नका कुणाला. नाहीतर ते परवा बघा त्याला जरा छाती दुखत होतं, त्यावेळेस मी सांगितलं होतं त्याला जा दवाखान्यात, जा दवाखान्यात. ऐकलं नाही, मेलं ना आता ते. असं जर सांगितलं 10 जण बिनकारणाची दवाखान्यात जाऊन स्वतः टेस्ट करून येतात. म्हणून हसत खेळत राहा. आयुष्य परत नाही. आत यायचं, 2 डॉक्टर एक्सपर्ट बसलेले आहेत, ते जे मेडिसिन देतील. मी आहे तिथं, मी कुठं जाईत नाही घ्या, पण जे देतील त्यांनी शिक्षण घेतलंय, अनुभव आहे, त्यांना माहिती आहे, एवढी वर्ष झालं माझ्याबरोबर काम करतात. तर ते जे देतील ते घ्या. घरगुती उपायांसाठी मी आहे, मी सांगतो ते करा. जोर जबरदस्ती नाही, पण केलं तर फायदा तुमचाच आहे. आणि ती काय झाडं पानं काय माझी नाही. माझ्या बापानं कधी काय ती झाडं पानं दिलेली नाही, ते परमेश्वरानं दिलेले. ती घ्या, फुकटचे, खावा पिवा. आपल्या भारत देशाचे संस्कार संस्कृती जपा. कासुटा नेसायला जाऊ नका, साडीवरच ठीक आहे. नाहीतर पूर्वी कासुटा नसणाऱ्या बायकांना पोट नसायचं. साडी आल्यावर जरासं वाटलं आणि जीन्स आल्यावर तरी हरणीची चाल बदलली जाते. काय घालत तर असोच चला, संस्कार संस्कृती जपा, आनंदात राहा, निर्व्यसनी राहा. आणि औषध हे पण एक व्यसन आहे, लक्षात घ्या. ते पण सोडून द्या. आणि आत आल्यानंतर थोडक्यात मांडा. 100 प्रकारचे आजार सांगत बसायचं, पाहुण्या पायांचे आजार सांगत बसायचं. येऊ दे किती इकडे. ज्याला कसं असतं माहिती आहे का, इथं पंजाला टच केल्याशिवाय चालत नाही. काय का नाही, इथं आले ह्या 2 गोष्टी ऐकल्या तर त्याला पण वाटलं नाही बरं आहे. तुम्ही जर गेला तर नाही सांगत ग बस, बीपी गोळी बंद करा सांगतो, तू काय बोलू नकोस, नको राहू दे ग बस. ते जर इथं आलं का नाही, 10 मिनिटात 15 मिनिटात अर्ध्या तासात खूप लोक जाताना इथं माझ्या इथं टाकून जातात औषध, गोळ्या टाकून जातात. रोज आम्ही टाकून देतो. खाणार नाही म्हणतात, असंच मारणार. आणि खरंच सांगतो, असंच मारा. तर औषधं खाऊ नका. विनंती आहे. काय फायदा आहे का? पोट भरतंय का? आणि 100 वर्ष कोण जगलंय का औषध खाऊन? पाहिजे आनंदी राहा, हसत खेळत राहा. आत यायचं, 5 मिनिटात सांगायचं आपलं काय असेल ते. 1-2 मिनिटामध्ये सांगा, तेवढ्यातच हे करा. गुडघे दुखीसाठी वेगळी गोळी, कंबर दुखीसाठी वेगळी गोळी घेऊ नका. बीपी साठी वेगळी, रक्त पातळ होण्यासाठी वेगळी, असलं काय मागू नका. कशाला काय पाहिजे? हे आयुर्वेद आपल्या भारताचा आहे, त्याच्यातली ताकद तुम्ही ओळखा. श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, डोक्यातनं आजार काढा. आणि आज इथनं बाहेर पडताना मी बरं झालोयच हे समजून बाहेर पडा. स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवा, आत्मविश्वास वाढवा. मी भीती घालायला लागलोय का तुम्हाला? उद्या मारायचे आज मला म्हणतोय, खरंच सांगतो. पण धाडसानं 100 दिवस शिवी होऊन जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ होऊन जगावं, सुविचार मिळतोय. राहतो का हो तसं? मला शिळीनं शिळीचं पिल्लून जगतो खरं बाबा, 100 वर्ष जगतो असं. कशाला पाठीमागच्या यांच्यावरती बोज व्हायला? 50 नंतर काय काम नसतंय, लक्षात घ्या. माणसाचं आयुष्य जगायला शिका. हे परमेश्वराकडे माणूस स्वार्थ आहे, परमेश्वराकडे गेला म्हणला काय द्यावा, 25 वर्षाचं आयुष्य काय उपयोग आहे म्हणला, 25 वर्षात मी काय करू? देव म्हणला अरे जग चांगलं जगशील 25 वर्षे, ऐक सुखाचं आयुष्य देतो. नाही नाही नाही, मला 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे. 500 मागितलं. बार्गेनिंग करायची सवय, भाजीवाल्याकडे गेलं तरी बार्गेनिंग करतात माणसं. ते करत करत 100 वर आला. ठीक आहे म्हणा देव,
मग 25 वर्षे गाढवाचे, 25 वर्षे कुत्र्याचे, 25 वर्षे माकडाचे काढले आणि दिले. पण माणूस ते 25-25 वर्षे तिघांचे घेतले ना, तर ते नंतर जगायला बघत नाही. 25 वर्षे माणसाची जगायला मिळते, ते जगावं नाही ना. पहिलं माणसाचं मिळालं ते 25 वर्षे पहिलं माकडाचं आयुष्य जगते. उड्या मारत इकडं तिकडं तिकडं इकडे, कुठं स्थिर राहायचं नाही. शिक्षण घेत, विचार नसतात. काय 25 वर्षापर्यंत का असते अक्कल आपल्याला? माकडासारखं राहतो ना आपण, राहतो की नाही? पहिलं 25 वर्ष ही पुरगी पटव, ती पुरगी पटव, इकडं जा तिकडं जा, एकावर राहायचं नाही. 25 वर्ष चलबिचल असते, चंचल असतो आपण. 25 वर्ष माकडाचं आयुष्य जगतो. त्याच्यानंतर तरी माणसाचं आयुष्य जगावं का नाही? 25 नंतर तिथं पुढं गाढवाचं आयुष्य जगतं. संसाराचा गाडा वडत राहायचं. बायको म्हणली बस, बायको म्हणली आई म्हणते झालं बघा हे काय. आई काय म्हणते? जोरू का गुलाम झाला बघा येतो. आई म्हणत राहते, बायकोच ऐकते. आमचं ऐकते का? कुठे गेली तर काय बाईक वर्ग बायकोच ऐकते सगळं. आणि बायको काय म्हणते? आईच ऐकते सगळं. आहे का? आईच्या ताटाखालचं मांजर आहे. आणि बायको काय म्हणते? आईच्या ताटाखालचं मांजर. आणि आई म्हणते जोरू का गुलाम. हे जी अवस्था गाढवातच. दिवसभर कुठेही काम केलं, संध्याकाळी फज्जाला येते. असं नुसतं केलं तर तिथंच पडते. गाढवांचं माहिती आहे ना? बघितलंय का? एकाच गाढवाला बांधतात, बाकीच्या गाढवाला बांधत नाही. बाकीच्या नुसतं असं बांधल्यासारखं करतात, असं करत जातात. ती हालत नाही तर रात्रभर तशीच थांबतात. त्याला वाटते बांधलंय वाटतं. अशी अवस्था होती माणसाची. आणि तशा पद्धतीचं आयुष्य जगते. स्त्री पुरुष सगळ्यांची तीच परिस्थिती असते. असं काय नाही आहे ना. संसाराचा गाडा वडता वडता बाई सुद्धा गाढवातच हजेरी निघते. नवरा 100 वेळा शिव्या देणार, बोलणार, काय तुला कळतच नाही म्हणणार. सासू बोलणार, सासरा बोलणार. हे चालतंय बाईच्या आयुष्यात. बरं ठीक आहे, चला जाऊ दे तिकडे. आता गाढवाचं आयुष्य जगल्यावर तरी माणसाला कळावं, मग तरी माणसाचं आयुष्य जगावं. कुत्र्याचं आयुष्य काढतात बघा 50 नंतर. कुत्र्याचं आयुष्य गुडघे दुखीचा त्रास, असं फिरून बसते. असं कुत्रे कसं बसते फिरून, तसं बसायला चालू. उठताना कुत्र उठते बघा, असते का ना असं उठून लांब होते का नाही, तसं लांब व्हायचं. कारण 25 वर्षे गाढवाचं आयुष्य काढून ओढून ओढून याची हाडं काय जागेवर राहिलेली असते. ते 75 पर्यंत. आणि 75 नंतर ह्याला इच्छा होती माणसाचं आयुष्य जगायची. आणि तेव्हा मग जगाला सगळ्या सल्ले देत बसते. तेव्हा कोण ऐकत नाही. हो कोण ऐकते? आता ग बस, म्हातारा ग बस म्हणते. आतावर ते जगते का नाही ते माहिती आहे. काय 75च्या आतच गेलेली असतात. माणसाचं आयुष्य जगलेलं नसतं. 75च्या पुढचं नुसतं अनुभव दिल्लीच्या बातम्या सांगत बसायचं. बाबा मी आयुष्य असं काढलंय, तू तसं करू नको नाही असं करू नको. कोणी विचारलं की आयुष्य 75 नंतर आपण म्हणतो आजा ऐकायला येत नसते. ती गोळी घ्या, औषध खावा तेवढं आणि मरा. हा 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 काय झालं, पोळी कुठे गेल्या हे विचारत बसते. तोंडात दात नाही काय नाही. तेव्हा तिथनं पुढे चालू होतं. तर अगोदर मी म्हणते सगळीच 25 वर्ष आहे ना माणसाची जागा. असं खेळ जागा. हसा जरा आहे ना. माणसाला कला दिली देवानं हसण्याची, पण हसत नाही. हसत राहा, आनंदी राहा. ओके चला, या गर्दी जास्त व्हायला फक्त पटपट पटपट घ्यायचं. ज्यांना मसाज आहे त्यांना मसाज घेतो, बरं करून सोडतो आम्ही. पण डोक्यातनं काढा बरं का, चांगलं नाही खरंच काढा आणि बरे व्हा. ओके थँक्यू, धन्यवाद.